मग आता होल्डिंग, मी समजा जर एखादा शेअर घेतला, आता मी समजा ह्यातली ऍसेट्स निवडली शेअर मार्केट. ओके, मी शेअर मार्केटमध्ये निवडली, तर किती दिवस ठेवल्यावर माझे पैसे वाढतील हो? तर बघा इथं 3 प्रकार असतात. एक शॉर्ट टर्म, दुसरं मीडियम टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म मध्ये काय येणार? इंट्राडे म्हणजे आज घेऊन आजच विकणार. ऑप्शन ट्रेडिंग, जे सुद्धा आज घेऊन आज विकता येतं, 2-4 दिवसात विकता येतं. दुसरं मीडियम टर्म, म्हणजे मी आज शेअर्स घेणार, 4-8 दिवसांनी, 10 दिवसांनी, 15-20 दिवसांनी विकणार. आणि लॉंग टर्म म्हणजे मी आज घेणार, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष ठेवणार. याला म्हणायचं लॉंग टर्म. मग आता इथं होल्डिंग किती असलं पाहिजे, कधीपर्यंत असलं पाहिजे? लॉंग टर्म पर्यंत असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. ते कसं काय? मग इथं यंग असो किंवा कुणीही असो, काय करावं लागेल? त्याला लॉंग टर्म मध्ये ठेवलं पाहिजे. मग त्याचा फायदा होतो का? बघा, मी सांगितल्याप्रमाणे कंपन्या निवडल्या. आता त्यात कंपन्या कोणत्या येतील मला नाही माहित. ठीक आहे, आपण ते बघायचं आहे शेवटी. पण आता काय करूया, की आपण एखादी कंपनी इथं बघा, ही एक वेबसाईट आहे, की जिथं हे सगळं तुम्ही चेक करू शकता. कुठली वेबसाईट मी चॅटमध्ये टाकतोय. पाहिजे तर सगळ्यांनी ही नोट करून ठेवा. ठीक आहे. तर ही वेबसाईटचं नाव आहे screeners.in. SCREENER. screeners.in. ही कंपनी, इथं काय होतं, तुम्हाला त्या कंपनीचे सगळे डिटेल्स काय होतात चेक करता येतात. आता बघा, या वेबसाईटला इथं कंपनीचं नाव आहे आणि इथं वरती जर तुम्ही पाहिलात, मी इथं माऊस कल्सर इकडं तिकडं करतोय, त्या तिथे बघा सर्च फॉर कंपनी म्हणून आहे. इथं तुम्ही कोणत्याही कंपनीचं नाव सर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल मी बजाज सर्च करतो. बघा, बजाज सर्च केल्यानंतर तिथं सर्च मध्ये काय काय आलं? बजाज फिन्सर्व, बजाज ऑटो, बजाज होल्डिंग, बजाज इलेक्ट्रिकल, बजाज कंझ्युमर, बजाज हिंदुस्तान शुगर, बजाज हेल्थकेअर, बजाज फायनान्स, असे सगळे बजाजचे जे काही कंपन्या आहेत त्या सगळ्या इथं सर्च मध्ये आल्या. आता काय करावं लागेल? तुम्हाला ज्या कंपनीचे डिटेल पाहिजे आहेत ते इथं शोधावे लागतील. फॉर एक्झाम्पल मी बजाज ऑटो सिलेक्ट केला. बघा, इथं बजाज ऑटोचे हे सगळे डिटेल आले. आता इथं काय आहे बघा, पहिलं तरी मार्केट कॅप हा किती आहे? 1,05,000 करोड. आपल्याला कितीचा पाहिजे? 5,000 करोडपेक्षा जास्त आहे का? येस आहे. ठीक आहे. ROCE बघा इथं खाली दिसतोय का? ROCE किती आहे? 23.4%. आपल्याला 15% पेक्षा जास्त आहे, पण तो 10 वर्षाचा बघायला पाहिजे. हे 1 वर्षाचा आहे, लास्ट इयरचा आहे. ठीक आहे. मग इथं काही बाकीच्या गोष्टी आहेत बघा, डिव्हिडंड यील्ड आहे, स्टॉकचा पीई आहे, करंट प्राइस. हा करंट प्राइस किती आहे? 3,642. आणि हा कसा पाहिजे? मागल्या 15 वर्षात कंटिन्युअसली 15% पेक्षा जास्त ग्रोथ असलेला पाहिजे. तो कुठं बघायचा? यात इथंच आहे, ते सगळं आहे. बघा, तुम्ही खाली आलात तर त्याचा चार्ट पण मिळतो. तुम्हाला गेल्या 1 वर्षाचा हा चार्ट आहे, आता दिसतोय हा. मी म्हटलं 3 वर्ष पाहिजे. इथं तर 3 वर्ष सिलेक्ट करा. 3 वर्षात त्याचा चार्ट दर वर खाली झालेला दिसतो तुम्हाला. 5 वर्ष केला तर 5 वर्षाचा दिसतो. 10 वर्षाचा केला तर 10 वर्षाचा दिसतो. मॅक्स केला तर जवळपास मला वाटतं 2008 पासूनचा दिसतो. ठीक आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं तुम्हाला चार्ट चेक करता येतात. प्रोज अँड कॉन्स या कंपनीचे या screeners.in या वेबसाईटनुसार त्याच्यात काय काय आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ठीक आहे. पीअर म्हणजे ह्याच्या कंपनीचे कॉम्पिटिटर कोण आहेत, त्याचे सगळे डिटेल्स पाहायचे असतील तर ते कोण कोण आहेत ते इथं तुम्हाला पाहायला मिळतात. क्वार्टरली रिझल्ट्स दिसतात बघा, म्हणजे 3-3 महिन्याला कंपनीचे ऑडिटेड रिपोर्ट येतात, अनाउन्स होतात. त्याचे सगळे डिटेल्स इथं अवेलेबल आहेत. 2019 पासूनचे सगळे तिमाही रिझल्ट इथं आहेत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस मध्ये जर बघितलात तर 2011 पासून आज 2022 म्हणजे जवळपास 10 वर्षाचे, मी म्हटलं माहितीये का सेल्स वाढत गेलेलं पाहिजे, 10 वर्षाचं बघायचं आहे. बघा, इथं तुम्हाला बघायला मिळेल. हे मागल्या 10 वर्षात त्याचे सेल्स ग्रोथ काय काय झालंय का कमी होतोय हे तुम्हाला पाहायला मिळतं. इथं तुम्ही ते चेक करू शकता. त्यानंतर खाली सगळे डिटेल्स बॅलन्स शीट मध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला इथं सगळं शेअर कॅपिटल किती आहे, रिझर्व्हर्स किती आहेत, लोन किती घेतले, हे सगळे म्हणजे या कंपनीचे सगळे, हे वेबसाईट चालायला 2 दिवस लागेल तुम्हाला सगळं. ठीक आहे. हे सगळे पाहायला मिळतात. तर मी काय म्हणतो बघा, आता हे सगळं ठीक आहे, पण होल्डिंग मी जर समजा लॉंग टर्म मध्ये केलं, ओके, आणि आपण कसं शोधायचं?
तर त्याच्यात काय काय पाहिजेत हे सगळं शोधायचं कसं? चला, तर त्यासाठी आहे ना इथं कुठं यायचं, हे बघा, हे स्क्रीनर्स दिसतायत, हे स्क्रीनर्स दिसतायत का? या स्क्रीनर्स वरती क्लिक करायचं. ओके, बघा इथं क्रिएट न्यू स्क्रीनर काय दिसतोय, क्रिएट न्यू स्क्रीनर याच्यावरती क्लिक करायचं. इथं तुम्ही क्वेरी लिहू शकता. म्हणजे काय बघा, इथं लिहिलंय बघा, या बाजूला जर तुम्ही बघितलात तर कसं क्वेरी लिहायची त्यांनी सांगितलेलं आहे. काय काय पाहिजे आपल्याला, मार्केट कॅपिटल किती पाहिजे, 500 लिहिलं इथं, म्हणजे 5,000 पाहिजे तर 5,000 करोडपेक्षा जास्त पाहिजे तर 5,000 लिहायचं. प्राइस टू अर्निंग किती, 15% आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 22% आहे. आपण ROC किती पाहिजे आपल्याला, 15 पाहिजे. असं सगळं तुम्ही इथं घालून आहे ना क्वेरी रन करू शकता. रन केल्यानंतर तुम्हाला काय होतं, फॉर एक्झाम्पल इथं आपण टाकून बघूया, मार्केट कॅपिटलायझेशन मी पहिलं सिलेक्ट केलं. ओके, आणि मी म्हटलं ग्रेटर दॅन काय पाहिजे, 5,000 करोड. ओके, 5,000 लिहिलं म्हणजे 5,000 करोड. तर इथं अँड लिहिलं की दुसरं काय पाहिजे सांगा म्हणते. मग मी म्हटलं त्याचं शेअर होल्डिंग, शेअर होल्डिंग. ओके, प्रमोटर होल्डिंग काय आहे, प्रमोटर होल्डिंग. येस, प्रमोटर होल्डिंग इज ग्रेटर दॅन 30%. ओके, आणि मी म्हटलं अँड, ही क्वेरी अशी लिहायची आहे. तर अशी समजा हे दोनच मी लिहिले, डोंट वरी, रन केलं तर ह्या ह्याच्यात बसणारे तुम्हाला जे जे कंपनी आहेत त्या सगळ्या येतील. ओके, मी काय केलेलं आहे, आपल्याला जे पाहिजेत, काय पाहिजे की वेगवेगळे क्वेरी आपण लावली ना, काय काय पाहिजे, तर मी त्याची क्वेरी क्रिएट करून ठेवली आहे बघा. ओके, ह्याचा स्क्रीनशॉट हवा तर घेऊन ठेवू शकता तुम्ही, की ह्या पद्धतीनं क्वेरी तुम्ही तिथे लिहिलात. मार्केट कॅपिटल काय पाहिजे आपल्याला, 5,000 करोडपेक्षा जास्त. प्रमोटर होल्डिंग 30% पेक्षा जास्त. ॲव्हरेज रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड ROC 10 वर्षात किती पाहिजे, 15% वाढणारा पाहिजे. रिटर्न ऑन त्याने रिटर्न टू आपल्याला प्राइस 10% काय झालेली पाहिजे, वाढलेली पाहिजे. सेल्स ग्रोथ किती पाहिजे, 10%. दरवर्षी सेल्स 10 वर्षांनी वाढलेली पाहिजे. ही रन केली क्वेरी तर तुम्हाला कंपन्या येतात. बघा किती कंपन्या आल्या, 73 कंपन्या आल्या. सिंपल, लक्षात घ्या. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता. एका क्लिकमध्ये तुम्हाला 73 कंपन्या मिळाल्या. बघा, नावं खूप आहेत, ओळखीची पण असतील. TCS आहे, P&G हायजीन आहे. अशा वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला इथं काय होतात, इझिली पाहायला, स्टडी करायला मिळतात. खूप आहेत कंपन्या अशा. ठीक आहे, तर हे तुम्ही रन करा, पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. आता यात लिस्टमध्ये कंपन्या येणार ना, यांना किती दिवस होल्ड करायचं. तर बघा यातली कोणतीही कंपनी घ्या किंवा तुम्हाला माहित असलेली कोणतीही कंपनी आठवेल ती सांगा. फॉर एक्झाम्पल आता मी म्हटलं रिलायन्स, आपण रिलायन्स पासून सुरू करू किंवा सगळ्यांनी एक एक कंपनी सांगा की 10-10 वर्ष, 15-15 वर्ष होल्ड केली. ही कंपनी इथं जी सिलेक्ट कराल ती कमीत कमी 15 वर्ष तुम्ही ठेवा. माझं एक सजेशन आहे. त्याचा बेनिफिट किती होतो बघा. मी एक रिलायन्स नाव घेतलं. याचे दर बघूया आपण. रिलायन्स हा शेअर्स मी इथं निवडला. बघा इथं चार्टला आलो खाली, मॅक्स केलं. ओके, मॅक्स केल्यामुळे काय झालं की मला 2005 पासूनचा डेटा आहे बघा, रिलायन्स कंपनीचा. 2005 ला मी जर ह्याच्यात पैसे लावले असते, किती रुपयाला शेअर मिळाला असता, 158 म्हणजे अराउंड ₹150 हा शेअर मिळाला असता. आजपर्यंत त्याची व्हॅल्यू मी ठेवली असती तर आज त्याचा भाव किती आहे, ₹2,500. म्हणजे ₹150चा शेअर 15 वर्षात साधारण कुठपर्यंत पोहोचलाय, 2,500 ला. म्हणजे किती पट झाला हो, जवळ-जवळ 15 8 2,600, 15 9 35,600, 10 पटला पण जास्त. किती, 15 गुणिले 15 25, 600, 225 बरोबर. म्हणजे जवळ-जवळ 15 पट हा काय झालाय, दर भाव वाढलाय याचा. मग आता तुम्ही पण सांगा, तुम्हाला आठवणारी कंपनी, तुम्हाला आवडणारी कंपनी एखादी सांगा, जेणेकरून मी काय करेन, ती कंपनी शोधून दाखवेन. नाहीतर तुम्ही म्हणाल की असं वाटलेलं तुम्ही मला आठवण आहे, रिलायन्स माहित आहे तुम्हाला, तुम्ही ती सांगितलं. तुम्ही टाइप करा एखादी कंपनी, प्रत्येकाने एखादी कंपनी टाका. त्याचा चार्ट आपण बघू. 1-2 कंपन्यांचा, 4 कंपन्यांचा बघू, जेणेकरून आपल्याला. हां, हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणतायत.
चला आपण हिंदुस्तान टाकू. हिंदुस्तान युनिलिव्हर आलं का? सर्च केला. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघा, मी खाली येतोय चार्टला, मॅक्सला क्लिक केलं. ठीक आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरचा जर तुम्ही बघितला तर किती होता? तोही जवळपास 130. आणि आज किती आहे? आजही तो 2,500 आहे. म्हणजे हा जवळपास 13 दुनी 26 म्हणजे 20 पट वाढ झालेली. 15 वर्षात 20 पट वाढ. चांगला आहे ना? ओके, मिड कॅप. मिड कॅप हा आहे ना सेक्टर असतो. मिड कॅप म्हणजे काय? कॅपिटल मार्केट, ज्याचे मार्केट कॅपिटल 20,000 करोड ते 5,000 करोड या दरम्यान असेल तर त्याला मिड कॅप म्हणतात. ITC टाकली कुणीतरी. ओके, कोणतीही टाका बरं का, तुम्हाला आठवते ती टाका. असं काही नाही की मी शोधली म्हणून नको व्हायला. नाहीतर तो एक संशय यायला नको की खरोखर असं होतं का. बघा, मॅक्स केलं मी, 31 रुपयाला होता. कोणता? ITC. आज किती आहे? ते 330. म्हणजे 10 पट झालेले आहेत. 15 वर्षात 10 पट. खूप जास्त आहेत पैसे हे. खूप जास्त आहेत. हिरो, चलो हिरो बघूया आपण. ठीक आहे. ओके, हिरो मोटोकॉर्प. बघा, याचा चार्ट आपण मॅक्स केला तर हा 540 वर होता. आज कुठं आहे? 3,000च्या दरम्यान आहे. सॉरी, 2,500च्या दरम्यान आहे. म्हणजे किती? 5 पट झालाय. हा पण कमी नाहीये. ठीक आहे. चलो नेक्स्ट. 5 पट म्हणजे कमी नाही येत अमाऊंट, लक्षात ठेवा. टाटा पॉवर म्हणतायत. ओके, चलो टाटा पॉवर बघूया. टाटा पॉवर बरोबर आली. फुल केलं मी. ही 2005 ला होती 32 रुपयाला. आज आहे 200 रुपयाला. किती झाला? 7 पट झाला. 7% नाही येत बरं का. रेल विकास. ओके, फाईल झालेलं टाईप. ओके, रेल रेल विकास बघा. याचा चार्ट मी मॅक्स केला. आता याचा चार्ट कधीपासून आहे बघा? 2019 पासून. का हो? कारण ही शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली 2019 ला. त्यावेळेला किती होता? 26 रुपयाला. आज कुठं पोहोचलाय? 70 रुपयाला. ठीक आहे. येणारे 15-20 वर्षात हा अजून मोठा होणार. ठीक आहे. नेक्स्ट. असे सगळे चेक करू शकता. मी फक्त एक नमुना म्हणून शिकवतोय. असंच सगळं दिवस रात्र करायला लावलं तरी मला मजा येते. मी करत राहतो. पण तुम्हाला आता मी लिंक शेअर केलेली आहे वेबसाईटची. कसं चेक करायचं बघितलंय. आता तुम्ही काय करा? तुम्ही प्रॅक्टिस करा. हेच होमवर्क आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर आपण पुढे मूव्ह करूया. किती दिवस होल्ड करायचं कळलं का? 10-15 वर्ष करा. सगळ्यात तुम्हाला म्हणजे चांगली कंपनी ह्या लिस्टमधून शोधून काढा आणि ती होल्ड करा. किती दिवस? 15 वर्ष होल्ड करा. खूप मोठे रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. चांगले चांगले पैसे बनतील. मी सुद्धा हेच करतो. मी सुद्धा ही सिस्टम फॉलो करतो आणि त्या पद्धतीनं काम केलेलं आहे आतापर्यंत. ठीक आहे. मी 15-20 वर्ष होल्ड करतो.